पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला नुकत्याच जाणवलेल्या अनेक गोष्टींबद्दल मला लिहायचंय। आपल्या भोवतालच्या परिस्थितीबद्दल, आपल्या मातृभूमीबद्दल मला लिहायचंय। आपल्या ह्या मातीचा होणारा अपमान, तिची अवहेलना आपण अजून किती दिवस सहन करायची? का त्यांच्या देशाचा सूर्य आपल्या या भूमीत कधीच मावळणार नाहीये? आपण फक्त आणि फक्त हतबल झालेलो आहोत याची मला जाणीव झाली। अहो किती तो त्रागा, तुम्ही असे चिडलात ना की काळजात धस्स होतं माझ्या, भीती वाटते। वासुदेव फडकेंच्या बरोबरीने काही युवक आहेत असं कानावर आलं होतं। कधी कधी वाटतं की रागाच्या भरात असेच तुम्ही सुद्धा घरावर तुळशीपत्र ठेवून निघून तर नाही जाणार ना? मार्ग निवडावा लागेल भामी। हे असे हातावर हात ठेवून नाही चालायचे। ही अस्वस्थता मला दिवसेंदिवस असह्य होत चालली आहे। या ब्रिटिशांनी केवळ जुलूम नव्हे तर मानसिक गुलामगिरीच्या बेड्या ठोकायला सुरुवात केली आहे भामी। परवा एक लहान मुलगा रस्त्यात त्याच्या वडिलांकडे हट्ट करत होता। त्यालाही त्या ब्रिटिश साहेबासारखा पेहराव करायचा होता आणि त्यांच्या शाळेत जाऊन तसेच मिरवायचे होते त्याला। हे कसलं लक्षण आहे? त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी दशेतल्या मुलाला आपली संस्कृती, आपली परंपरा यापेक्षा त्या ब्रिटिश साहेबाचा पेहराव जास्त मोलाचा वाटतो। यांना काय समजावणार? कोण समजावणार? आणि आपणच। मी काही शिकलेली नाही, मला त्यातलं फार काही कळत सुद्धा नाही। पण माझी काकू काय म्हणते सांगू का? एखादा वाटसरू जसा एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत विसावतो, तशीच लहान मुलं सुद्धा आपल्या मोठ्यांचंच अनुकरण करत असतात। मग त्यांना घडवायची जबाबदारी सुद्धा त्यांच्या घरच्यांचीच नाही का? म्हणजे तुम्ही म्हणताय तसे जर त्या मुलांना ब्रिटिशांच्या शाळेत शिकवत नसतील, त्यांच्यावर तसे संस्कार करत नसतील, तर त्यांना शिकवणारे सुद्धा आपलेच कुणीतरी नको का? आई वडील जसे प्रेमाने आपल्या मुलांना शिकवतात, त्यांच्यावर मायेने संस्कार करतात, तसेच आपले संस्कार घडवणारे शिक्षण। मी काही चुकीचं बोलत असेल तर मला सांगा। नाही 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 भामे, उलट किती सहज तोडगा काढतेस तू। एखादा मोठा प्रश्न सुद्धा तुझ्यापाशी बोलून दाखवल्यावर असा सोपा होतो। पुरे झाले माझे कौतुक। चला, रात्र बरीच झालीये, झोपा आता। उद्या विजयादशमी आहे। हो। काय हो भामे, माझ्या या सगळ्या विचारात तुला पुरेसा वेळ मला देता येत नाही, त्याची मात्र खंत वाटते। त्याचा त्रास होतोच कधी कधी, जसा काल तुम्ही निघून गेल्यावर झाला तसाच। पण सासूबाई काय म्हणतात माहितीये का? आपण कढीपत्ता जरी असलो ना तरी स्वतःला कमी लेखायचं नाही। माझी काकू आणि तुझी काकू याखेरीज दुसरे दाखले आहेत का तुझ्याकडे? का नाहीच? पण तरीही खंत वाटतेच। कधी कधी विचार करताना असं वाटतं, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चुकत तर नाहीये ना? मला आजूबाजूला दिसतात ते केवळ प्रश्न आणि भामा, तिने तर घराचा उंबरठा खरंच क्वचितच ओलांडलाय, पण तरीही तिला दिसतात ती उत्तर। मला रात्र दिसते आणि तिला त्यात दडलेली पहाटेची किरण। हे खरंच आहे की घरातून मिळणारं शिक्षण हे कुठल्याच पुस्तकात शोधूनही मिळायचं नाही। ही शीड
म्हणजे विनायकाला? हे, म्हणजे ही साध नक्कीच माझ्यासाठी होती. कोणालाही चाहूल लागू न देता इथून बाहेर पडायला हवे, नाहीतर काही खरे नाही. मीच आहे. आलोय, निघूया. मला वाटलं होतं की शीळ ऐकू येते की नाही. पहाटेच्या वेळेला वर्दळ कमी असते, गोंगाटही नसतो, त्यामुळे ध्वनी दूरवर चटकन पोहोचू शकतो. हे सगळं आपण अभ्यासात शिकलोय विनायक. आणि अजून सूर्योदय झालेला नाही म्हणजे खंडे नवमी सरलेली नाही. म्हणूनच ही वेळ साधली आहे गुरुजींनी. हो, मला कल्पना आहे. म्हणूनच सूर्योदयाच्या आत आपण पोहोचायला हवं. चला, थांब थांब थांब. काय झालं? आहे, आजच्या दिवशी ज्या गोष्टीची पूजा करायला हवी ते घेतलंय की नाही पाहत होतो. आहे, निघूया. चल. अश्विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये सकालो विजयोज्ञेयः सर्वकार्यार्थसिद्धये. अर्थात अश्विन शुक्ल दशमीच्या तारकांच्या उदयाचा काळ हा विजय काल म्हणून ओळखला जातो. आज खंडेनवमीच्या दिवशी आपण या शस्त्रांचे पूजन करून उद्या विजयादशमीच्या दिवशी जे कार्य मनात निश्चित करू ते कार्य नक्कीच सिद्धीस जाणार. आजवर आपण हीच शस्त्र हाती घेतली. या शस्त्रांनी आईप्रमाणे आपला बचाव केला, पित्याप्रमाणे आपल्याला सामर्थ्य दिले आणि अगदी मित्रांप्रमाणे त्यांनीच आपल्याला आधारही दिला. त्यांचे पूजन करण्याचा, आभार मानण्याचा आणि आजन्म सोबत करण्याचे वचन देण्याचा आजचा हा मंगल क्षण. विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघन करण्याचा दिवस. ह्याच दिवशी आपण निश्चय करू की या सशस्त्र मार्गाने आक्रमणे करून आपण या गोऱ्या इंग्रजांना आपला देश सोडून परत जाण्यासाठी भाग पाडू. तेव्हाच खऱ्या अर्थी सीमोल्लंघन ठरेल. आता स्वातंत्र्य मिळवण्याचा एकमेव मार्ग सशस्त्र क्रांती. या सर्वांनी मिळून या शस्त्रांचे पूजन करून घ्या. भगवंत, तू देखील शस्त्र आणले आहेस ना, मग त्याचंही पूजन कर ना. का आत ठेवलेस? गुरुजी, त्या शस्त्रास कमी लेखू नकोस बाळ. ध्येयाने झपाटून जाणे म्हणजे नेमकं काय हे तुझ्याकडून शिकावं बाळ. काही वर्षांपूर्वीचा असलेला तू आणि आज
माझ्या समोर उभा असलेला हा बळवंत अगदी क्रांती घडवली आहे स्वतःमध्ये. या क्रांतीमागील प्रेरणा आपणच आहात गुरुजी. आपण जर मला आरसा दाखवला नसता तर हे कधीही साध्य झाले नसते. आपण सर्वच या स्वातंत्र्य वारीमधले भोये होत बाळ. लक्षात ठेव, भारत माता आणि तिचे स्वातंत्र्य हेच आपलं ध्येय. याच निश्चयाच्या ठिणगीनं मी जागृत झालोय गुरुजी. मात्र ही एकमेव ठिणगी संपूर्ण अंधकार दूर करेल तरी कसा, या एकमेव विवंचनेने मी व्यथित झालोय. वणवा पेटण्यासाठी एक ठिणगी पुरेशी असते बाळ. पण आपला इतिहास आपल्याला तसे दाखले देत नाही गुरुजी. 1857 चे झालेले अयशस्वी बंड आपल्या सगळ्यांच्याच काळजातली भळभळणारी जखम आहे. तेव्हा देखील संपूर्ण देशात सशस्त्र क्रांती घडत होतीच, ठिकठिकाणी घडत होती. आपणही या सगळ्यांना जमवून अतिशय ध्येयासक्तीनं काम करत आहात. लहुजी बुवांच्या तालमीत गेल्यानंतरही मला जाणवले की ते अत्यंत आसक्तीने हा लढा चालू ठेवतायत. परंतु हे सगळे विखुरलेले प्रयत्न जेव्हा एकत्र येतील, गोऱ्यांना आव्हान देतील, तेव्हाच काहीतरी घडू शकेल गुरुजी. आज परिस्थिती बदलली आहे. आपल्याला गंगेस पृथ्वीवर आणायचे आहे, परंतु त्यासाठी लागणाऱ्या भगीरथाचे तुकडे मात्र सर्वत्र विखुरलेले आहेत. ही एकमेव चिंता माझ्या मनाला लागून राहिली. बाळ, शृंखलेतला एखादा दिवा शांत झाला म्हणून प्रकाश पडणं थांबत नाही. कदाचित अपेक्षित परिणाम होणार नाही, परंतु त्याकरता वणवा शांत करणे हा त्यावर उपाय नसू शकतो. माझा रोग हा संपूर्ण शृंखला प्रज्वलित करणे हाच आहे गुरुजी, आणि हेच आपले ध्येय असायला हवे. आणि या ध्येयासाठी आपल्यासमोर प्रचंड आव्हान आहेत. आपल्याकडे धन नाही, मनुष्यबळ नाही, शस्त्रांचा पुरेसा साठा नाही. आणि गुरुजी, आपणच म्हणाला होतात, ज्वालामुखीचा उद्रेक हा पर्वतातून होतो, टिचभर ढेकळातून नाही. सत्य, अगदी खरंय. पण म्हणूनच हा लढा आपले बळ वाढवण्यासाठी आहे, आपली फौज वाढवायला आहे. आपल्याकडे धन नाही, आपण दरोडे टाकू. जे सावकार आणि सरकार आपल्या जनतेस लुटून धनाढ्य झालेत त्यांना लुटू, त्यातून शस्त्र मिळवू. अधिकाधिक तरुणांना प्रेरित करून आपलं मनुष्यबळ वाढवू. बाळ, अरे आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की 4 मजूर जर सरकारी खजिना वाहून नेत असतील आणि त्याची राखण करायला जर एकच शिपाई असेल तरी त्यांच्यावर हल्ला करायला घाबरतील, कारण गोऱ्यांचा धाक आहे. आपण ही भीती मुळात नाही शिकेली पाहिजे. गोऱ्यांशी युद्ध नंतरचे, प्रथम ते स्वतःशी याची जाणीव व्हायला पाहिजे. मी देखील हेच म्हणतोय गुरुजी. आपण एकत्र आलो आणि सर्वांवर तुटून पडलो तर निश्चित गनिम घाबरेल, परंतु एकट्यानं त्यांच्यावर चालून गेलो तर आपणच जमीनदोस्त होऊ. आणि यामुळे उदयास येणारे आणखीन 4 क्रांतिकारकही माघार घेऊ शकतील, याचे मला भय वाटते गुरुजी. म्हणजे तुला असं म्हणायचंय की हा मार्ग चुकीचा आहे? नाही नाही नाही, मुळीच नाही गुरुजी. मात्र माझ्या म्हणण्यातून तसे उद्धृत होत असेल तर मी मनापासून क्षमा मागतो. आपण ध्येयानं चालू केलेला हा लढा तसाच तेवत राहावा एवढीच माझी इच्छा आहे. हे प्रयत्न व्यर्थ ठरू नयेत. परिणाम काय होतील याचा विचार करून लढाई लढली जात नाही, हे माझं व्रत आहे. म्हणून त्यासाठी आवश्यक मार्ग माझा मी निर्माण केलाय. त्याचा शेवट पारतंत्र्यातून मुक्ती हाच आहे. आता हेच बघायचंय, प्रथम काय संपेल, हा ध्येय की हा मार्ग. अहो, येताय ना, सगळे वाट बघतायत कधीची. अहो,
अहो, खुंटीवर उपरणे आणि पगडी सुद्धा दिसत नाही. म्हणजे बाहेर गेले की काय? सणासुदीच्या दिवशी सुद्धा घरात पाऊल टिकत नाही. म्हणजे काय हे? छे बाई. भाऊजी, हे कुठे बाहेर गेलेत का हो? पाहिलेत तुम्ही? नाही वहिनी, नाही पाहिलं. भामे, आले सासूबाई. अगं भामे, ऐकलंस का? हे घ्या. अहो, तुम्हाला हार आणि तोरणं द्या म्हणलं होतं किती वेळचं, अजून देताय तुम्ही? बाई, मला परमेश्वरानं केवळ 2च हात दिलेले, 10 नाही दिलेले. आता दिलेत ना नारळ, हार देतो आणून. हो, जे काही कराल ते चटाचटा करा म्हणजे झालं. हो हो. अगं बाई, आलीस का भामे? मी काय म्हणते, एवढे नारळ पुरतील ना खिरीसाठी? तुझा काय अंदाज आहे? काय ग भामा? भामा, हा? काय ग? अगं आज शुभ दिवस आहे आणि तू अशी दुर्मुखलेली का बरं? अगं बाई, काय गं भामे, काय झालं? प्रकृती तर ठीक आहे ना? काही काळजीचं कारण नाही ना? सासूबाई, मी यांच्या खोलीत गेले होते. हे नाही आहेत खोलीत. नाहीये म्हणजे? अगं कुठे गेला कुठे तो? नीट बघितलंस ना घरामध्ये? इथेच असेल कुठेतरी. नाही हो, सगळीकडे पाहिलं मी. पगडी सुद्धा नाही खुंटीवर. म्हणजे बाहेरच गेले ना नक्की? काय करावं बाई, या बाळाच्या पायाला इतकी भिंगरी का लागलेली असते ना, मला हेच समजत नाही. आता घरात सुद्धा पाळत ठेवावी का हो यावर? भामे, आता तूच सुतासारखा सरळ करू शकतेस याला. नाही, आम्ही हात टेकले. अहो, मी काय म्हणते, नाही नाही नाही, कृपा करा, आता काहीही सांगू नका मला. मला माहितीये तू मला काय सांगणार आहेस ते. जा आणि बाळला शोधून घेऊन या. आणि मला काही जमणार नाही. या बळवंतराव. बाळ इथे लागाला करू नकोस हा. होय. अरे पण कुठे गेला होतास तू? मला वाटलं त्या दिवशी सारखं न सांगताच निघून गेलास की काय? काकू, सणासाठी आलोय ना मी. जाईन कसं? अरे हो, पण स्वारी गेली कुठे होती इतका वेळ? हा. काय सांगून जाण्याची, निरोप देण्याची रीत असते का नाही? हो हो, मी गुलटेकडीवर गेलो होतो चालायला. वसतिगृहातली रोजची पहाटेची चालायची सवय, त्यामुळे आजही गेलो. आणि तिथे कोणाला सांगून निघण्याचा प्रश्नच नसतो, त्यामुळे आजही राहून गेले. पाहिलेत? एका दिवसात घराचे वसतिगृह केले यांनी. आम्ही काय कुणाच्या खिसगंटीत सुद्धा नाही. गोपिकाबाई, हा? या जरा इकडे. हो पण माझं अहो, आपल्याला काशीनाथ आणि यशवंताचं जरा बघायचंय ना. या. बाळ, हो. आज शुभ दिवस आहे. तुमच्या नात्यातला महत्वाचा दिवस आहे. होय. नाही, भामेस एखादी भेट दे. आणि हो, सप्रेम भेट दे. येतंय ना ध्यानात? हा. अहो, लांब बाबा आधी. सोहळ्यात आहे मी. आणि सण आहे आज, लक्षात आहे ना? हो. स्नान सुद्धा झालेलं नाही आपले. तसेच गेलात बाहेर? स्नानाला निघालोच आहे. आणि म्हटले ना, गुलटेकडीवर गेलो होतो चालायला. शिकलेली नाहीये मी, पण डोळे वाचता येतात मला. आणि तुमच्यासारखे तुमचे डोळे खोटं बोलत नाही. दूर व्हा तुम्ही आधी. होय होय. सोहळ्यात आहे मी, सांगितले ना. आणि काय हो, घरापासून लांब गेल्यानंतर घराचे सगळे नियम कुळाचार विसरलात की काय? भामे, एकीकडे म्हणतेस माझे डोळे वाचता येतात, पण त्या डोळ्यात दडलेली द्विधा मनस्थिती दिसत नाही तुला? माझ्या वागण्यावर बोट ठेवतेस खरे, पण माझे व्यथित झालेले मन तुला कळत नाही. असे काय घडते तुमच्या मनात? जे काही असेल ते स्वच्छ स्पष्ट सांगा.
आपल्या सगळ्यात जवळच्या माणसास जर आपल्याला मनातले सांगता येत नसेल तर काय उपयोग मग? माझे काही चुकले का? नाही 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 भामे, तुझे काहीही चुकलेले नाही. परंतु जगातले सगळे प्रश्न स्वयंपाकघरातल्या दाखल्यांपाशी येऊन सुटत नाही. मला देखील तुला सगळे काही सांगायचे आहे, परंतु कसे सांगावे आणि काय सांगावे या विचारात मी असतो. वेळ येईल तेव्हा सगळे काही सांगेन. तुझ्यापासून काय लपवायचे? अहो, तुमच्या मनातले सर्व काही आत्ताच मला सांगा असे माझे म्हणणे नाही. पण एक मात्र लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कधीही काही सांगावेसे वाटेल, बोलावेसे वाटेल, तेव्हा फक्त एकदा मागं वळून पहा. मी नक्की उभी असेल.